सो रंगभूमीपासून फार लांब नव्हते, पण मराठी रंगभूमीपासून होते. सगळ्यात मोठं द्वंद्व फाईट असते ती स्वतःशीच असते, राईट. की शिल्पा मॅम परत रंगभूमीवरही आल्यात आणि ऍक्ट्रेस म्हणूनच नाही तर सहनिर्मात्या म्हणूनही आल्यात. बाप रे, हे ह्यानं लिहिलंय, असं सगळं मांडलंय, हे याच्या डोक्यात चालतंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आम्ही आलेलो आहोत मी वर्सेस मी नाटकाच्या तालमीला आणि माझ्यासोबत आहेत शिल्पा तुळसकर मॅम. मॅम खूप स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com. थँक्यू. संजय जमखंडी सर, लेखक दिग्दर्शक या नाटकाचे, त्यांना मी थँक्यू म्हणाले की शिल्पा मॅमला तुम्ही परत रंगभूमीवर आणलं. बापरे, आज खूप आभारी आहे खरंच. थँक्यू. थँक्यू. किती वर्षांनी मॅम? सो जावई माझा भला जे 17व्या वर्षी सुरू केलं होतं ते 96 साली संपलं. त्यानंतर सुबकचं लहानपण देगा देवा त्याचे 25 प्रयोग केले. मराठी रंगभूमीवर 2009 नंतर ते 50 प्रयोग सोडले तर, पण मध्ये गुजराती आणि इंग्लिश नाटक केलं. सो रंगभूमीपासून फार लांब नव्हते, पण मराठी रंगभूमीपासून होते. ती ओढ होतीच. वेलकम बॅक. थँक्यू. मला खूप आनंद थँक्यू. होतोय खरंच. आणि सांगा ना, नाटकाबद्दल नका सांगू, जाऊ दे, कोणीच नाही सांगत आहे आम्हाला काहीच. सगळ्यांची कंप्लेंट. आम्हाला तर नाटकाची क्लिप घेताना पण म्हटलंय की हे दाखवू शिल्पा मॅम तर नाहीच मिळणार आहेत क्लिपमध्ये तुम्हाला, आम्ही रिव्हीलच करणार नाही आधी म्हणून. हो. तर साधारण एक सांगा ना, काय म्हणजे फिलॉसॉफिकलच होऊन जाऊ देत की काय मी वर्सेस मी. सो थोडं मला ह्या स्क्रिप्ट आणि ह्या सगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे सांगते, त्यामुळे स्क्रिप्टचं बरंचसं त्याच्यात येईल. सगळ्यात मोठं द्वंद्व फाईट असते ती स्वतःशीच असते, राईट. आपण हे करतोय, आपण हे का करतोय, आपण इथे का आहोत, पर्पज काय आयुष्याचा, हे 40शीत तुम्हाला सगळे पडणारे प्रश्न असतात. कारण मुलं मोठी होतात, आई वडील अगदी त्या एजला येऊन पोचलेले असतात जिथे तुम्हाला माहिती असते की आता दे हॅव कम टू द फॅग एंड, किंवा माझ्यासारखी कोणी अनफॉर्च्युनेट असेल तर ते नसतातही. आणि तरीही ठीक आहे, ही माझी जर्नी आहे, हा माझा प्रवास आहे आणि तो मला काय वृत्तीनं जगायचा आहे, माझी एव्हरी डे ॲटिट्यूड, आपण काय मनात घेऊन जगतोय हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मला वाटतं की मी जसं त्या वयात मला 30 वर्षाच्या आधी माझी मुलं व्हायला हवी होती. तर तर 40व्या वर्षी मी काम करते, मी 47 आहे, आय एम स्टील ॲक्टिंग, पण आता मी आई व्हायचं ठरवलं तर मला कदाचित कठीण गेलं असतं. सो या अशा काही जे चॉईसेस सतत तुम्ही लढत असतात, तिथून सुरुवात करून आपण आपली नाती, आपल्या मैत्रिणीशी नातं, आपल्या मित्राशी नातं, आपल्या पार्टनरशी, आपल्या नवऱ्याशी, कंपॅनियनशी, जे काही असेल ते, या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे तुमचं द्वंद्व. आणि आत्ता नाटक करायचं का, सिनेमा कधी करायचा, तुम्ही ढीग ठरवाल, पण ते लाईफ इज वॉट हॅपन्स टू यू वाईल यू आर मेकिंग अदर प्लॅन्स, अशी ती सगळी गंमत आहे. आणि त्यामुळे एका तरुण दिग्दर्शकानं हे असे सगळे विचार मांडणं, सो नव्हतं छान स्क्रिप्ट मिळत. छान म्हणजे मला आवडेल असं त्या स्क्रिप्ट्स छान होत्या असतील. आणि तर मी एकतर खूप अशी बाप रे, हे ह्यानं लिहिलंय, असं सगळं मांडलंय, हे याच्या डोक्यात चालतंय, ती आधी अचंबित झाले, मग खूप सुखावले सुद्धा की नाही, मुलं आजकालची हे करत ते करत म्हणताना तुम्ही काही प्रगल्भ विचार मांडताय. त्यात मला हेही जाणवलं की त्याला किती काही काही मांडायचं आहे, पण त्यातनं त्यांनी काहीतरी सिलेक्ट केलं आहे. आणि काहींना हे विचार पटतील, काहींना पटणार नाहीत, पण प्रत्येकाला विचार करायला लावतील असं मला नक्की वाटतं. आणि म्हणून अशा स्क्रिप्टचं रंगभूमीवर येणं खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. खरंच महत्त्वाचं आहे. पण वेगळे प्रयोग जेव्हा येतात तेव्हा प्रेक्षक थोडेसे जास्त चिकित्सक होतात आणि जरा जास्त विचार करायला लागतात, असं वाटतं का तुम्हाला? होऊ दे ना, मग आज आपल्या प्रेक्षकांनी नाही, समाजानेच खूप विचार करण्याची गरज आहे, अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे. त्यामुळे जी काही गोष्ट आपल्या समोर येईल ती एंटरटेनमेंट म्हणजे कलाक्षेत्रातून येऊ दे किंवा शिक्षण क्षेत्रातून येऊ दे, कुठूनही विचार समोर येणं महत्त्वाचं आहे. मग ते चूक असतील तरी चालेल, बरोबर असले तर उत्तमच आहे, पण त्याशी मी नाही आहे, मी एकमत होऊ शकत नाही तुमचं आणि माझं, पण म्हणून त्याच्यासाठी मी विचार तर करावा लागतो. करेक्ट आहे. आणि तुम्ही जे आता मला जे डिस्क्राईब केलं नाटकाबद्दल, एक थोडंसं जे सांगितलं, उलगडा केलात की स्वतःशी द्वंद्व, ते खूप रिलेटेबल वाटलं. मला वाटतं हे खूप जमेची बाजू आहे नाटकाची असणार आहे, असं माझं आत्ता सध्या मला खूप. आणि हे प्रत्येकाचं वेगळं असतं ना, आणि प्रत्येकाचं वेगळं वेगवेगळ्या क्षणी वेगळं असतं.
सो ती खूप मस्त गंमत आहे. नाटक बघायला जाताना आपण काय माइंडसेट घेऊन जातो तो आपण लेखकाने जे लिहिलंय त्याच्याबरोबर त्यांची सांगड घालतो आणि मग एक अगदीच. छान आपल्याला काहीतरी आणि उलगडतं. त्या वेळेला तुमच्या आयुष्यात काय घडतंय हेही खूप महत्वाचं आहे. खूप छान मॅम, खूप शुभेच्छा तुम्हाला या Thank you. नाटकासाठी. Thank आणि संजय जमखंडी सरांबरोबर एक काम करायचा अनुभव कसा होता, दिग्दर्शक म्हणून ते कसं? सो त्याच्या ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या माझ्या आवडत्या गोष्टी. तो खूप हट्टी आहे, तर त्यामुळे तो त्याचा मुद्दा मांडतोय, पण तो मांडायला त्यामुळे तितका त्याचा विचार त्याच्या डोक्यात झालेला आहे. आणि मग त्याला नाही तू माझं ऐकून घे, आधी ऐक तर खरं मी काय म्हणते, किंवा आम्ही इतर म्हणत असतो. ही सगळी प्रोसेस फार सुंदर आहे हो. कारण अच्छा तुम्हाला असं करायचं का, करा ना, मग काही हरकत नाही. हे ऐकून हे करून कंटाळा आला होता मला. सो आई गं. हे सगळं जे आहे ह्या लेथार्जीमधनं कलाकार म्हणून बाहेर पडणं. आता अनेक वेळेला मी मे बी ह्या सीनमध्ये मी नाही आहे किंवा काय आहे, पण त्या सगळ्यांची, ह्या यंग लोकांची पूर्ण ती प्रोसेस बघताना खूप मज्जा येते. हे खूप मिसिंग असतं. आणि कुठल्याही कलाकाराला तुम्ही विचाराल ना, तर कलाकृती प्रेक्षकांसमोर येते हा अगदी शेवटचा आणि डन, म्हणजे कलाकार डिस्कनेक्ट झाल्यानंतरचा टप्पा असतो. ही प्रोसेस सिनेमा बनताना, जसं मी सुबोधचं पुस्तक वाचलं ते मी त्या प्रोसेससाठी वाचलं, की काय बरं हा विचार करत होता असेल, कारण तो मला मित्र म्हणून दिसतो. पण त्यांनी जेव्हा बालगंधर्व केलं त्या डोक्यात काय चालू होतं ह्यात तुम्हाला शिरताच येत नाही. आणि ते इथं बघता येतं जर तुम्ही डोळे कान उघडं ठेवलं तर. तसं संजयसारखं त्यांनी खूप गोष्टींना टच अँड गो केला. मी म्हटलं तसं अनेक विचार आहेत, अनेक पॉसिबिलिटीज आहेत, शक्यता तर त्यांनी इतक्या मांडल्या आहेत की तुम्ही कुठची निवडता आणि त्यावर घरी घेऊन जाऊन विचार करता हे महत्त्वाचं आहे. सो हट्टी स्वभाव हा गरजेचा आहे ना त्या गोष्टीसाठी. तेवढी तुमची तयारी लागते त्याच्यासाठी. सो ते आवडतं. आणि समजून सांगणं त्यांनी, आता आम्ही इतके 6 जण आहोत. प्रत्येकाचे स्वभाव, प्रत्येकाची इनर पर्सनॅलिटी वेगळी आहे. त्यात स्वतःचं तग धरणं हे सगळं अमेझिंग आहे. दिग्दर्शक म्हणून हे त्याला करायलाच हवं. आणि दिग्दर्शकाला तसे कलाकार मिळाले आहेत आणि कलाकाराला तसा हट्टी दिग्दर्शक मिळाले, अजून काय पाहिजे गमतीची नाटकाला. गोष्ट खूप आहे, हो. सुंदर. आणि तुम्ही जे म्हणाल की अनेक पॉसिबिलिटीज ट्राय केल्यात वगैरे, मला खूप उत्सुकता आहे नाटकात. वैचारिक आणि छान. बघू. आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कुठेतरी मध्ये आहे, म्हणजे लेट 20s और अर्ली 30s मधला असेल, पण अगदी 15व्या-16व्या वर्षापासून ते अगदी एंडलेस अतिशय सिनियर सिटिझन्सना आपल्या आवडेल आणि बघावंसं वाटेल असं हे नाटक होणार आहे. क्या बात आहे, वेगळंच आहे काहीतरी. पण मॅम, एक आवाहन होऊन जाऊ दे प्रेक्षकांना नाटकाला येण्यासाठी. होय. नमस्कार. सो मी शिल्पा आणि तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती, आग्रहाचं निमंत्रण, आमचं नाटक पाहायला नक्की या, मी वर्सेस मी. आणि ते तुम्हाला नक्की आवडेल असं माझं ठाम मत आहे. आणि मॅमना ते इतकं आवडलं स्क्रिप्ट की त्या सहनिर्मात्या झालेल्या आहेत आता नाटकाच्या. हे पण मला सांगायचं वाटेल, म्हणजे काय ताकद असेल त्या स्क्रिप्टमध्ये की शिल्पा मॅम परत रंगभूमीवरही आल्यात आणि ऍक्ट्रेस म्हणूनच नाही तर सहनिर्मात्या म्हणूनही आल्यात. मॅम, होय. खूप शुभेच्छा. थँक्यू. Thank you. तुम्हाला तुम्हाला गरज आहे thank you. आम्हाला. Thank you. थँक्यू.